हरिओम, नमस्कार. सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण आणि आरपी या आपल्या दोन्ही कार्यालयातर्फे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आपण हे योगा शिबिर आपण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मानसिक ताणतणाव, आहार आणि उद्याच्याला आपण प्राणायामाचं आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत. तर मानसिक ताणतणावाचं आपलं काल लेक्चर झालेलंच आहे. आज आपण आहाराचं घेणार आहे. तत्पूर्वी थोडंसं 1-2-3 मिनिटं मानसिक तणावाचं घेऊन आपण पुढे जाऊया. आता पहा की मानसिक ताणतणावामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला कालच आपण बोललो की बाह्य मन आणि अंतर्मन ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी पहा की सकाळी उठल्यापासून आपण संध्याकाळी जाऊन झोपतो. झोपल्यानंतर अशी कोणती गोष्ट घडते आपल्या बाबतीत की दिवसा अस्तित्व असलेली दुनिया एका क्षणात संपते. अशी कोणती गोष्ट घडते? दिवसभर सगळं चालू असतं आपलं आणि आपण झोपली की तुमचं नाव सुद्धा, तुमचं शरीर सुद्धा तुम्हाला माहित नसतं. म्हणजे अशी कोणती घटना घडते की तुम्ही एका सेकंदात ही जी अस्तित्वात असलेली दुनिया संपूर्ण संपते? कोणती घटना घडत असेल? कोणती घटना घडत असेल? तर घटना कोणती घडते की रात्री दिवसा तुमचं बाह्यमन आणि अंतर्मन जागृत असतं. जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळी तुमचं बाह्यमन निघून जातं आणि तुम्ही अंतर्मनाच्या गाभाऱ्यात जाता. आणि सकाळी उठल्यानंतर म्हणजे ही जी सगळी दुनिया आहे ती तुमची कुठं आहे? कुठं दुनिया आहे? बाह्यमनामध्ये आहे दुनिया. कारण रात्री झोपल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव विचारलं, तुमचं शरीर कुठं आहे, तुम्ही कोण आहात हे काही सांगू शकत नाही. तुम्ही अंतर्मनाच्या सानिध्यात जाता. आता महत्वाचा प्रश्न पहा असा आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करता? हे माझं ते दाट टूथब्रश असं करत 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 हळूहळू तुमची दुनिया अस्तित्वात येते. आल्यानंतर म्हणजेच तुमचं बाह्यमन जागृत होतं. मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या मनाचा वापर करायला सुरुवात करता. बरोबर आहे का? बरोबर आहे का? वापर करायला. आणि सगळ्यात महत्वाचा नियम, जी गोष्ट आपण वापरतो ती 100% बदलू शकतो. जी गोष्ट आपण वापरतो ती 100% बदलू शकतो. जर तुम्ही मग सुखात असेल तर बदल दुःखात होऊ शकता का बदल? कारण जे मन आपण वापरायला सुरुवात करतो दिवसभर. एखाद्या क्षणी आपण दुःखात असेल तर सुखात बदलू शकतो की नाही आपण? हे सगळं कोणाच्या हातात आहे? आपल्या स्वतःच्या हातात आहे. काही काल पहिले 2 ते 3 मिनिटं महत्वाचे असतात. काही काल तुम्ही अंतर्मनाच्या सानिध्यात असता. इथं स्वयंसूचना घेणं महत्वाचं आहे. आजचा दिवस खूप छान जाईल, उत्साहित जाईल, मी खूप आनंदित राहीन, कुठलाही नकारात्मक विचार आला तर मी ते टाळीन, असे सकारात्मक 2-3 मिनिटं मनातल्या मनात वाक्य म्हणून आपल्याला कामाला लागायचं. आता कसं होतं पहा, सकाळी तुम्ही उठला याचा अर्थ काय? पहा, इथे एक रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. रेल्वे तिथे उभे आहे आणि रेल्वे सुटणार आहे 6ला. आपण प्लॅटफॉर्मवर इथे उभा आहोत. रेल्वे सुटणार आहे म्हणजे वादळापूर्वीची शांतता. आणि जशी रेल्वे सुटली म्हणजे तुमचं बाह्यमन जागृत झालं हळूहळू. सुरुवातीला रेल्वेचा स्पीड हळूहळू असतं, की नाही? आणि ह्या 2 डब्याच्या मधनं पलीकडचा प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतो का? की हळूहळू आहे. आणि पलीकडचा प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचं अंतर्मन. त्या काळात 1-2-3 मिनिटं जे असतात ते आपण अंतर्मन बाह्यमन असं काळामध्ये असतो. आणि एकदा का मग हळूहळू टूथब्रश करत 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 तुमची रेल्वे फास्ट सुरुवात होते. म्हणजे अंतर्मन बाह्यमन हे दिवसभर तुमची शेवटी रात्री 8:30ला जेव्हा झोपाल त्यावेळी ही रेल्वे तुमची थांबते. आता याच्यामध्ये ह्या स्टेशनामध्ये बरीच स्टेशनं लागतात. सकारात्मक, नकारात्मक, कानपूर असे वेगवेगळे, कोणी काय सांगतंय असं चालू असतात. ह्या स्टेशनावर कुठल्या स्टेशनवर उतरायचं हे तुम्ही ठरवणार. चांगल्या स्टेशनवर उतरायचं की नकारात्मक. एखादं तुम्हाला काही बोलला तर हे माझ्यासाठी नाही, लक्षात आलं का? ही रेल्वे दिवसभर चालू असते. ठराविक स्टेशनला थांबते. आता ठराविक स्टेशनला कुठे थांबते? समजा तुम्ही मेडिटेशन केलं, योगा केला, कुठं थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात गेला तर त्या काळापुरती, त्या क्षणापुरती थोडंसं तुम्ही अंतर्मनाला टच करता आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. म्हणजे ठराविक स्टेशनला थांबते. आणि संध्याकाळी जाऊन पुन्हा 8:30ला एकदा मुक्कामी थांबली की पुन्हा तुमचा बाह्यमन निघून जाताना अंतर्मनाच्या तुम्ही सानिध्यात जाता. आता संध्याकाळी झोपताना सुद्धा एक 5 मिनिटं महत्वाची आहेत की झोपायच्या आधी संपूर्ण सकारात्मक विचार मनामध्ये करायचे. आम्ही तर डॉक्युमेंटरी करायला लागतो.
उद्याचा दिवस खूप छान जाईल, उद्या मी अतिशय शांत चित्ताने वागेन, माझ्यामध्ये काय जे अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत भरपूर वेगवेगळ्या सूचना देतो. मी जे ठरवतो ते करून दाखवतोस. प्रेम, संयम, सुमेळ सदाकाळ व माझ्यावर राज्य करतील. प्रेम, संयम, सुमेळ म्हणजे काय, आता राज्य कोणाचं आहे? मोदींचं. मग त्याच्या अंमलाखाली आपण सगळं वागतो का नाही, जे काय असेल ते. मग तुमच्या मनावर तुमचं कुणाचं राज्य आहे? तुमच्या मनावर कुणाचं राज्य आहे? नकारात्मक विचारायचं का सकारात्मक विचारायचं? भूताखेताचं आहे का आणखीन कशाचं आहे? हे तुम्हाला मग तुमच्या मनावर राज्य कोणाचं आहे, त्या राज्याखाली तुम्ही वावरणार आहात दिवसभर. त्याच वेळी रात्री तुम्हाला ह्या सूचना सकारात्मक घेणं महत्वाचं आहे, म्हणजे आपला सगळा ताण निघून जाईल. लक्षात आलं? आता सकाळी उठल्यानंतर कसं आहे पहा, तुम्ही टीव्ही सगळे बघत असतील, रिमोट कंट्रोल आहे की नाही, एका सेकंदला तुम्ही दाबाल तसे भरभर भरभर चॅनल उघडत जातात का नाही उघडे? मग तसं तुमच्या मनामध्ये दर सेकंदाला चॅनल उघडत जातात. सुखाचा, दुःखाचा, त्रासाचा, अंकाचा, हे सगळे चॅनल. मग कुठल्या चॅनलवर थांबायचं, तो रिमोट कंट्रोल तुमच्या हातात पाहिजे. तो रिमोट कंट्रोल तुमच्या हातात पाहिजे. कुठल्या चॅनलवर थांबायचं. आता समजा तुम्ही छानसा आनंदाचा चॅनल चालू आहे, तुम्ही शांत आहात आणि एखादी दुसऱ्या येऊन तुम्हाला काहीतरी बोलला, की काय झालं, ते बोललेले विचार तुमच्या मनात आले की तुमचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातामध्ये गेला. मग यावेळी काय दक्षता घेणं महत्वाचं आहे? काय दक्षता घेणं महत्वाचं आहे? जे काही बोललेले आहे हे लॉक करायचं, हे माझ्यासाठी नाही. 3 वेळा तुम्ही म्हणला ना, हे जे काय बोलले ठीक आहे, बोलले असेल त्याचा सारासार विचार करा. ठीक आहे, मी माझ्या आनंदात आहे, जे काही सांगितलं ते मी माझं कर्तव्य करणारच आहे, आणि तो जो काही राग आहे तो आपल्याला तिथं रिलीज करता आला पाहिजे, किंवा तणाव घेऊन. जर बघा, तणाव, तात्कालिक नाहक वजन हा काळापुरता सगळ्यांना येतो, आम्हाला सुद्धा सगळ्या, पण तेवढा पुरता राहिला तर ठीक आहे. पण तो जर सतत राहिला तर मात्र मग मनोकायिक आजार होतो तुम्हाला. टेन्शन, तणाव, दुखणे, पॅरालिसिस, हे वेगवेगळे अटॅक वगैरे, हे सगळे जसं शारीरिक आहे तसं मानसिक पण आहे. डॉक्टरांच्याकडे गेल्यावर डॉक्टर काय म्हणतात की 90% आजार हा मानसिक आहे आणि 10% शारीरिक. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे, लक्षात आहे. म्हणजे तुम्ही काय करता की स्वतःच्या मनाचा वापर करायला लागता, आणि वापर करताना आपण तासाला क्षणाला सावध राहिले पाहिजे. कुठले नकारात्मक विचार आपण ग्रहण करतोय का, ते एकदा का तुमच्या अंतर्मनात गेले आणि तुम्ही त्याच्यावर विचार करायला लागले, तुम्ही त्याचा होऊन जाता. मग ते किती काळ जातो हे आपल्याला कळत नाही. तर सर्वसाधारण आपण इथं थांबूया. मानसशास्त्र संदर्भात तर काही शंका असली तर 1-2 विचारून नाही तर आपल्या आहाराकडे जाऊया. खूप छान वागतो, माझा चॅनल आनंदाचा आहे, पण दुसराच येऊन बोलला तर काय करायचं? त्यावेळी काय करायचं? तर त्यावेळी आपले विचार, त्याचे विचारानेच आपण दुःखी होणार आहोत ना. मग ते विचार आपण मनातल्या मनात, तुम्ही जर म्हणला ना, हे विचार माझ्यासाठी नाहीत, हे विचार माझ्यासाठी नाहीत, हे विचार माझ्यासाठी नाहीत, हे विचार माझ्यासाठी नाहीत, आणि कामाला लागा. बघा, दुसऱ्या क्षणी तुम्ही खूप सोपं आहे. तुम्ही सांगा, सर्वात जास्त तुम्ही कोणाशी बोलता? आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण, गुरु, साहेबांशी, कोणाशी सगळ्यात जास्त कोणाशी बोलता तुम्ही? कोणाशी बोलता? करेक्ट. कोणाशी? 24 तास आपण स्वतःशी बोलत असतो, यालाच स्वसंवाद असं म्हणतात. 24 तास आपण स्वतःशी बोलत असतो, आणि ह्या बोलण्यालाच स्वसंवाद म्हणतात. स्वसंवाद एक जादू. सर श्री हॅपी थॉटचं एक पुस्तक आहे, वाचा, कुणाला वाचणार ना, अतिशय सुंदर पुस्तक आहे ते. स्वसंवाद एक जादू. ते वाचल्यावर कळतं की आपण काय मनामध्ये विचार करत असतो. तर हा संवाद बदलला तरी भरपूर चांगला आहे. म्हणजे आता 3 सूचना महत्वाच्या. संध्याकाळी झोपताना 5 मिनिटं आधी सकारात्मक विचार करा. सकाळी उठल्या पहिली 2 मिनिटं महत्वाची, आणि दिवसभर नकारात्मक नाही शब्द आला की येस, हे होणार आहे म्हणजे नाही शब्द कट करायचा. ह्याच्यावर तुमची गाडी, रेल्वे चालणार आहे. ठीक आहे. सर्वात जास्त आपण स्वतःशीच बोलतो, तो संवाद म्हणतात त्याला, आणि हा संवाद बदलला तरी भरपूर आपल्या आयुष्यामध्ये बदल घडतो. ठीक आहे, थांबूया, आहाराकडे जाऊया आता. मानसशास्त्राबद्दल आपण बऱ्यापैकी शॉर्ट मध्ये, ऍक्च्युली कसं आहे, 7 दिवसाचं समूह विज्ञान म्हणून शिबिर आहे. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक आणि लेक्चर असं करत करत 7 दिवसाचं लेक्चर आहे, 2-2-2.5 तासाचं. म्हणजे मी तुम्हाला खूप काही सांगितलं तर तुम्ही येस येस म्हणाल, पण जेवपर्यंत आपण माणूस, म्हणजे आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही की अरे खरंच की हे सरांनी सांगितलं बरोबर आहे. तर हे 7 दिवसाचे शेड्यूल आहे, आपण त्यातलं शॉर्ट मुद्दा फक्त तुम्हाला दिलेला आहे. तर आहाराकडे जाऊया. चालेल ना? चालेल. आता आहाराकडे वळताना आपण काल थोडेसे मुद्दे पाहिले. आता सर्वात पहा, एक छोटासा मुद्दा आहे. इथे पेस एक मोठी जागा आहे, पेस अवकाश आहे. या अवकाशामध्ये एक गॅलेक्सी, इथे गॅलेक्सी, इथे गॅलेक्सी, इथे गॅलेक्सी, इथे गॅलेक्सी आहे. गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा. आता बाकीच्या गॅलेक्सी आहेत का नाही ते शास्त्रज्ञ बघून घेतील.
आपण आपल्या गॅलेक्सीवर मध्ये येऊ. आता गॅलेक्सीमध्ये काय आहे? सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारे सगळे आहेत. आता आपण सगळेजण आपल्या पृथ्वीवर येऊया. आले सगळेजण पृथ्वीवर आपल्या. आल्यानंतर ह्या पृथ्वीवर कोण कोण राहतं? पशु, पक्षी, प्राणी, सूक्ष्मजीव, कीटक, जलचर, भूचर, प्लांट हे सगळे राहतात. बरोबर आहे की? आणखीन कोण राहतं? मानव, प्राणी. बरोबर आहे. अजून काय काय राहतात? आता असं कधी घडलंय का की रस्त्याने चाललोय आपण, शेजार वरनं आकाशातनं गार येऊन अटॅक येऊन पडली, जाता जाता गायला अटॅक आलाय, जाता जाता झाड अटॅक येऊन खाली पडलं, जाता जाता पक्षी, समुद्राचे मासे अचानक अटॅक येऊन ऍट अ टाइम वर आले. असं काही घडले का कधी? ऐकण्यात आहे का आपल्या? मग माणूसच आज संध्याकाळी झोपला सकाळी का उठला नाही, किंवा फिरायला गेला तिथंच गेला, असं का घडलं? तर काय कारण? याच्या पाठीमागचं मोठं कारण आहे की हे जे नैसर्गिक जे आहेत आतापर्यंत, आता पाळीव प्राण्यांचं सोडून द्या, त्यांना वेगवेगळं अन्न आपण खायला घातलेलं आहे, पण जे जंगली प्राणी आहेत हे नैसर्गिक अवस्थेत असतात आणि ते नैसर्गिक अन्न जसं आहे तसं खातात. त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही. आणि मानव प्राणी, सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे? मानव. त्यांनी काय केलं की आहारावर प्रक्रिया केली आणि इथंच आपलं सगळं बिघडलं. आहारावर काय केली? प्रक्रिया करायला सुरुवात केली आणि आता तर सगळे पदार्थ मशीन मेड आलेले आहेत. आता काय झालंय की सगळे पदार्थ त्याच्या प्रक्रिया करून आपल्या पुढे आलेले आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की आहारामध्ये आपल्याला इथून पुढे आहार करताना जेवढं काही नैसर्गिक स्वरूपाचं आपल्याला खाता येईल त्या पद्धतीने खाण्याचा प्रयत्न करायचा. जे मशीन मेड पदार्थ आहे, म्हणजे थोडक्यात दोन शब्द, एक प्राणवान आणि प्राणहीन. हा काय? प्राणवान आणि प्राणहीन. ज्याच्यामध्ये अजूनही प्राणशक्ती शिल्लक आहे असा आहार आपण सेवन केला पाहिजे. आता प्राणहीन आहारामध्ये कुठले कुठले आले सांगा? प्राणहीन मध्ये पाव, पिझ्झा, बर्गर, ब्रेड, बिस्किट, मशीन मेड पदार्थ सगळे, साखर, हे सगळे मशीन मेड पदार्थ आहेत. ते सगळे कसे आहेत? काय? हे सगळे प्राणहीन पदार्थ आहेत. प्राणहीनचं उदाहरण सांगितलं चालेल ना? प्राणवाणी प्राणी, छोटस उदाहरण आहे, जाता जाता आठवलं सांगतो. आता समजा बाजारात आपण एक 100 ग्राम वाटाणे आणले, ते जमिनीत पेरले, त्याला पाणी घातलं, तर काय होईल? तिथे सुंदर सुंदर रोपटे उगवतील 8 दिवसांनी. म्हणजे त्याच्यात कुठेतरी प्राणशक्ती आहे. बरोबर आहे. तेच बाजारातनं साखर आणली, पेरली खाली, त्याला पाणी घातलं, तर काय होईल? आलं का लक्षात मला? काय म्हणजे ज्याच्यात अजून म्हणजे ऊर्जाच नाहीये, ती ऊर्जा खाऊन आपल्याला शरीरामध्ये ऊर्जा मिळणार आहे. हे आहाराचं महत्व आहे. लक्षात आलं? आता इथून पुढे आपण आपल्या आहाराकडे जाऊया. याच्यामध्ये महत्वाचा आपण हा जो डाएट प्लॅन सगळ्या देणार आहे त्यानुसारच आपण माहिती घेऊन थांबूया. आता काल सांगितल्या पद्धतीने सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? तर 8:30 पासून घेऊया. रात्री 8:30 ला तुम्ही जेवला, तिथून उलट घेऊया. 8:30 ला जेवल्यानंतर 3 तास इथे गेले, 3 तास इथे गेले, म्हणजे साधारण रात्रीचे 2 वाजले. बरोबर आहे का? 8:30 आणि 6 तास. 2 ते सकाळी 6 पर्यंत तुमच्या पोटात काही नसतं. बरोबर आहे? सगळे ओके झालं, क्लिनिंग झालेलं असतं सगळं. आता 2 ते 6 नंतर तुमचं काय झालेलं असतं? तुम्ही शौचविधी वगैरे करून पोट रिकाम झालेलं असतं आणि काही पर्यंत तुमच्या जठरामध्ये अस्लिकता आलेली असते आणि इथं डिमांड असते भुकीची. इथं काय असते? डिमांड भुकीची असते की तुम्हाला काहीतरी हवंय, तुमच्या पेशींना खाण्यासाठी काहीतरी हवंय, चांगलं द्या. आणि त्याच वेळी तुम्ही चहा पिता. याचा अर्थ काय? तुमची भूक मेली जाते. मग त्यावेळी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या काय घ्यायचं आहे? तर मनुके, काळे मनुके, 1 पावशेरचं पाकिट आणून ठेवा. दररोज संध्याकाळी रात्री 21 मनुके रात्री ग्लासात भिजत टाकायचे, सकाळी मनुके चवणाने ग्लासातलं पाणी प्यायचं. पहिला सोमवारचा झाला. मंगळवारी समजा आता उष्णतेचे दिवस आहेत, धने 2 चमचे, जिरे 4 चमचे आणि खडी साखरेचा खडा हे भिजत टाकायचं ग्लासमध्ये. सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्या गाळून, म्हणजे उष्णता कमी होईल. त्यानंतर खजूर, तुमचं लोह, हल्ली आपण आमच्याकडे आता रिपोर्ट बघतो तर 100% डी विटामिन हे 10 ते 11 मध्येच आहे लोकांचं. 7, 8, 10 पाहिजेत 50-60च्या पुढे. डी विटामिन हे जवळजवळ 100% लोकांचं जर चेक केलं तर 80 ते 90% लोकांचं डी विटामिन हे कमीच असतं. का राहतं? तर उन्हाचा ना आपला संबंध संपलेला आहे. B12चं प्रमाण कमी असतं. तर त्याच्यासाठी खजूर रात्री 4 भिजत टाकायचे, सकाळी उठल्यानंतर बिया काढून ते सरबत प्यायचं. मग बुधवारी घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी 2 चमचे तूप
घ्यायचं आणि पाणी प्यायचं, इतकं तुमचं कमी होऊन जाईल. त्यानंतर आवळा सिरप घेऊ शकता, हे बाटल्या रेडीमेड मिळतात. आवळा सिरपच्या ऐवजी बाटली जर समजा आणायची असली त्याऐवजी आवळा पावडर घेऊन या, म्हणजे सोपं पडलं. जास्तीत जास्त रसायन टाळायचा प्रयत्न करा. आणि लिंबू पाणी सर्वजण घेतातच. त्यानंतर काही तांब्याच्या माठामध्ये रात्री पाणी ठेवतात, सकाळी उठल्यानंतर घेतात, हे सगळ्यासाठी योग्यच आहे. त्यानंतर अक्रोड, एक अक्रोड, 4-5 बदाम, 2-3 काजू असे रात्री भिजत टाकायचे आणि सकाळी ते खायचे भिजवलेले, थोडं पाणी प्यायचं. त्यानंतर कोरफड सरसच, कोणाला डायबिटीस असेल त्यांनी मेथी दाणा घ्या, भिजत टाकून सकाळी चावून खायचे. मग हे पहिलं पेयपान झालं आमचं. सकाळी उठता क्षणी पाणी, ह्या सगळ्याबरोबर तुम्हाला पाणी दिलेलं आहे. 6ला तुम्ही हा मात्रा घेतला. यानंतर तुम्हाला 12 वाजता जेवायचं. यामध्ये नाश्ता कट केलेला आहे, नाश्ता बिलकुल करायचा नाही. कारण जे तुम्ही आता खाल्लेलं आहे ते पेशींना व्यवस्थित पचू द्या, त्याची जिरू द्या आणि मग तुम्हाला जोपर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत आपल्याला जेवायचं नाही. आता याच्यामध्ये आम्हाला एक प्रश्न विचारला जातो की आम्हाला 9:30ला नाश्ता करायची सवय, मग त्या भूक लागल्या काय करायचं? तर ही जी 9:30ची जी नाश्त्याची भूक आहे ती घड्याळाची भूक आहे तुमची. कितीचे? घड्याळाप्रमाणे, पूर्वीच्या घड्याळाची. घड्याळाप्रमाणे तुम्ही जेवत असता. 6ला चहा, 9:30ला नाश्ता, 12ला अमकं, 1:30ला हे, 4:30ला 5, 6 असं हे घड्याळाचं आपलं चक्र चालू आहे. तर तुमच्या अंतर्गत असणाऱ्या शिळाच्या घड्याप्रमाणे तुम्ही जेवा. बस एवढं साधं सोपं गणित आहे. तुम्हाला कमी जेवा म्हणून सांगितले का? नाही सांगितलं. तुम्हाला भूक लागली की जेवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. अगदी सोपं गणित आहे. भूक लागली, डिमांड आहे का तुमची? तर जे नाही, न डिमांड असताना मग पुढच्या व्याधी होतात, डिमांड नसताना. ठीक आहे. त्यानंतर पेयपान झालं. 12-12:30ची जेवण. आता समजा आपण असं धरून चालूया की 1:30ला आपलं ऑफिस टायमिंग नुसार आपण 1:30ला जेवतो, ठीक आहे ना. 12 वाजता आम्ही ऑफिसला 10 गेल्यावर काय करायचं? मग सकाळी 6 ते 1:30ला तुम्ही जेवणार असं धरून चाला, पण त्या शॉर्टकट. तर सकाळच्या प्रमाणात मग तुम्ही मधल्या वेळात म्हणजे जे 10ला निघताना फळं खाऊन जावा, 1-2-3 फळं खावा, बस संपला विषय. फळं खायला काय हरकत आहे का? काहीच नाही हरकत. फळं खाऊ शकता, एखादं समजा तुम्ही ज्यूस पिऊ शकता, नारळ पाणी, काय काही फळं खावा कुठल्याही प्रकारची, बस एवढं म्हणणं आहे आमचं. त्यानंतर मग 1:30चं तुमचं जेवण झालं. त्यानंतर 6, 7:30, 7च्या दरम्यान, 6च्या दरम्यान आपण 6, 12 आणि हे ऍडजस्टमेंट मधली सांगितली. आता 6, 5, 6च्या दरम्यान कंपल्सरी फळ खावा, कुठल्याही प्रकारची सिजनेबल फळ खावा. आता आपण ज्यूस पितो, मोसंबीचा जो गेलो तिथे फिरवतात, तर ज्यूस पिणे आणि फळ खाणे यामधला फरक आहे. ज्यूस जेव्हा काढला जातो तर समजा तुम्ही सफरचंद कापून ठेवलं तर लगेच काळं पडतं. उसाचा रस सुद्धा तुम्ही खूप वेळ ठेवला तर काळं पडतं. याचं काय होतं? त्याचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे बाहेरच्या हव्याच्या संदर्भात आल्यानंतर त्याचं भस्म होतं आणि तो ज्यूस पिऊन आपल्याला 0 व्हॅल्यू मिळते. तर शक्यतो आता नारळ पाणी ज्यूस, उसाचा ज्यूस काढला की लगेच प्या, आपण पटकन पितो, हे महत्वाचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं? तर 5 ते 6 वेळा फळं खावा, तुमची रोगप्रतिकारक 100% वाढणार आहे. इथं काही लक्षात आलं? फलाहार झाला. आणि रात्रीचं जेवण 8:30-9च्या दरम्यान तुमचं जेवण. सकाळच्या जेवणामध्ये चपाती ठेवा, संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी ठेवा. साधं सिंपल. दोन्ही जेवणामध्ये ताक ठेवा, दोन्ही जेवणामध्ये ताक ठेवा, मठ्ठा वगैरे एवढं आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं हे जेवणाचं शेड्यूल. जेवताना पहिले 5 मिनिटं पेयपानाला मी 5 मिनिटं दिलेली. वेळ फार महत्वाची आहे. आपण काय करतो, पेयपान गटागटा पितो निघून जातो. तर त्याचं काय होतं की तुमच्या तोंडामध्ये कार्बोहायड्रेट हे तुमच्या तोंडात पसतं, खाली गेल्यावर त्याला अवघड जातं. म्हणून तोंडात तुमचं जेव्हा पाणी घ्याल तेव्हा ते थोडक्यात साध्या शब्दात की आपण गुळवणी म्हणतो का नाही, तसं तोंडात तिची गुळवणी झाली पाहिजे. कुठलंही लिक्विड आली की गुळ करून मग पुढे सारा. ह्याचा अनुभव घ्यायचा असला तर तुम्ही घेऊ शकता. ऊस पिला नाही आतापर्यंत तुम्ही, ज्यूस कधीतरी जाऊन घेतला पिला, तेच तुम्ही 5 मिनिटं ज्यूस प्या, तोंडात घ्या, लाळ घ्या, वर आल्यानंतर तुम्हाला एक सुद्धा ढेकर येणार नाही. कारण तो जो ज्यूस आहे उष्ण असतो, तो तोंडाच्या लाळीने अल्कलाईन होतो आणि पुढे पचवण्याची सोपी आपल्या जठराला क्रिया होते. आधी साधं सोपं गणित. इथपर्यंत लक्षात आलं? 5 मिनिटं फलाहार, 25 मिनिटं जेवायचं मी कालच सांगितलं तुम्हाला की जेवताना मांडी घालून बसा, पुढं ताट ठेवा, नमस्कार करा, ज्या कोणी शेतकऱ्याने अन्न बनवले त्याची आभार माना आणि शांतपणे जेवा. पुढं टीव्ही नको, मोबाईल नको, वर्तमानपत्र नको, चर्चासत्र नको, डोक्यामध्ये पास्ट मेमरी घेऊन जुनी काहीतरी घटना घडलेली काही नको. फक्त 25 मिनिटं जेवाच, एवढंच करा. ज्या जेवणाच्या आधारे, ज्याच्या ऊर्जा आधारे तुम्ही जगत आहात त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही.
मीही काहीतरी सांगतोय, माझ्याकडे असे खूप पेशंट आलेले आहेत. पोट फुगलेले, गच्च अजिबात होणारच नाही गच्च पोट. चावून चावून खा. अगदी 25 आणि त्यानंतर एक 10 मिनिटं शांत विश्रांती घ्या. मग तुमच्या कामाला लागा. काही प्रॉब्लेम नाही. हं. संध्याकाळी फलाहार करताना सुद्धा शांत खावा. संध्याकाळी जेवण सुद्धा तसंच करा. जेवल्यानंतर थोडं एक शांतपणे, आता महिलांच्या बाबतीत माझ्याकडे अनुभव मी सांगतोय. जेवलं की लगेच उचलून भांडी घासायला जातात. 10-15 मिनिटं बसा जरा, शांत राहा. जेवणाला तुम्ही सूचना द्या, स्वयंसूचना घ्या. स्वयंसूचना फार महत्वाच्या आहे याच्यामध्ये. तर इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या. आता पाणी पिण्याचे 7 नियम सांगतो. पाणी पिलेलं आहे तुम्हाला. गरम पाणी पिलं तरी चालेल. गरम म्हणजे खूप उकळलेलं नको. मीडियम, नॉर्मल, शरीराच्या तापमानापेक्षा थोडंसं गरम किंवा गार चालू शकतं. सकाळी उठता क्षणी पहिला नियम पाळला. जेवणानंतर कंपल्सरी 1.5 तासांनी पाणी प्या. जेवताना थोडं थोडं पाणी प्या. जेवल्यानंतर आता ह्याच्यात शॉर्ट मध्ये सांगू का काय होतं. काही लोक जेवला जेवला ग्लासभर पाणी पितात. आपण कधी शिकरण केले का बघा. समजा एक दूध घेतलं, त्यात केळ टाकलं, दूध घेऊन केळ टाकलं आणि ते बारीक करण्याचा प्रयत्न केला तर लवकर होत नाही तसं. मग आपण आधी काय करतो, सॉलिड टाकतो, म्हणजे दूध, केळ टाकतो, साखर टाकतो, काय टाकतो ते बारीक करतो आधी, थोडंसं दूध टाकतो आणि मग ते फिरून एकजीव होतं आणि नंतर मग पाणी टाक. तुम्ही किती दूध घाला मग ते एकजीव होतं. तसंच सेम टू सेम तुमच्या इथं गेल्यानंतर तिथं पेस्ट तयार होती. 2.5-3 तासामध्ये पेस्ट तयार होते आणि पेस्ट तयार झाल्यानंतर मग तुम्ही 1.5 तासांनी पाणी पिल्यानंतर पुढची क्रिया सुलभ होते. हा महत्वाचा नियम आहे त्याच्यामध्ये. जेवला जेवला भरपूर पाणी प्यायचं नाही. 2-3 घोट पाणी पिऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर लाळ मिश्रित, जस्ट मी तुम्हाला दाखवलंय की तोंडात घोळल्याशिवाय पाणी आत टाकूच नका. फार सुंदर रिझल्ट आहे, अगदी सोप्या गोष्टी आहेत. त्यानंतर थंड पाणी पिऊ नका. थंड पाणी म्हणजे कसं की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, ठीक आहे, 12 ते 3 कडकडून आहे, तर तुम्ही डेऱ्यातलं गार पाणी पिऊ शकता. फ्रीज मधलं डायरेक्ट बॉटलचं पाणी पिऊ नका, कारण ते सुद्धा शरीराला पचवायला लागतं. ते पचवण्यासाठी, थंड पाणी पचवण्यासाठी पित्ताला अधिक काम करावं लागतं आणि अधिक पित्त येऊन तुम्हाला पित्ताचा त्रास होतो. तर माठातलं पंचमहाभौतिक पाणी प्यायचंय. उभे राहून अजिबात पाणी पिऊ नका. उभं राहून पाणी का पिऊ नका, तर बराच वेळा आपण जातो, पटकन लावतो, निघून जातो. पाण्याचा फ्लो कसा आहे, वरून खाली आहे का नाही, प्रेशर वरून खाली आहे, प्रेशरने येतं. मग इथं जठर म्हणजे स्टमक माहिती आहे, इथे एक वॉल असतो, इथे एक वॉल असतो. तुमचं पाणी गेल्यानंतर प्रेशरने वॉल ओढून खाली जातो आणि मग तुमचे पिंडे दुखती वगैरे, पाय दुखण्याची हल्ली चालू आहेत ना, हे प्रकार होतात. मग बसून शांत चित्ताने पाणी प्या, स्थिरता राहू द्या, हे महत्वाचं आहे. पंचमहाभौतिक पाणी प्या. आता पंचमहाभौतिक म्हणजे काय, तर आपण केंट असतं प्रत्येकाकडं, उघडतो आपण, पाणी घेतो आणि हे करतो, तर ते पाणी काढा, डेऱ्यात ठेवा. म्हणजे माती, वायू, हवा, सूर्यप्रकाश याच्या संपर्कात आलेलं पाणी आपल्याला प्यायचं. ते 2-3 तास काढून ठेवलं तरी चालेल. पूर्वी आपण कसं ओढ्याचं, झऱ्याचं वगैरे असं नैसर्गिक पाणी पित होतो. तर हे आपल्याला हा पर्याय आहे की आपण ते डेऱ्यात ठेवायचं, म्हणजे आपल्या पद्धतीने त्याच्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम काय जे असेल ते सगळं मिसळलं जाईल. त्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 7चा शेवटचा, पाणी किती प्यायचं हे कोण ठरवणार. तुम्ही किती पाणी प्यायचं हे कोण ठरवणार, तर तुमचा डॉक्टर ठरवणार नाही, तुमचं वर्तमानपत्र ठरवणार नाही, तुमचा योग शिक्षक ठरवणार नाही, तुमचा शेजारी ठरवणार नाही. पाणी किती प्यायचं हे तुम्ही स्वतः ठरवणार. कोण ठरवणार, तुम्ही स्वतः ठरवणार. काय होतं, वर्तमानपत्रामध्ये येतं दररोज 5 लिटर पाणी प्या, तुम्ही उठता पाणी प्यायला लागतं. आता तुमची प्रकृती कफाची आहे का, पित्ताची आहे, वाताची आहे? कफाला जास्त पाणी चालत नाही, वाताला वारंवार पाणी प्यावं लागतं, पित्ताला मध्यम पाणी लागतं. आणि पिऊन बघा, रात्री किती वेळा उठायला लागतं, विनाकारण किडनीवर कशाला ताण देताय. तर पाणी किती प्यायचं हे कोण ठरवणार, तुम्ही स्वतः ठरवायचं. डिमांड नुसार पाणी प्या. ठीक आहे, 7 नियम लक्षात आले पाण्याचे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रत्येक वेळी पातळ पदार्थ तोंडात लाळ मिश्रित करावा. खाताना भुकेचा विचार करून खा. भुकेपेक्षा एक घास जास्त बरी खाऊ नका आणि कमी पण खाऊ नका, भुकेच्या प्रमाणात खावा. एक घास 32 वेळा चावून खा हे सांगितलं जाय. जेवताना शक्य असल्यास, ज्यांना आता पेशंट येतात की आम्हाला बसायलाच येत नाही आणि आपल्या लोकांना बसायला येते, बस मांडी घाल, म्हणजे तुमचा, आता ह्याच्यात सुद्धा शास्त्र आहे, तुमचा आणि जमिनीचा संबंध संपलेला आहे, तुमचा आणि आपल्या सगळ्यांचाच. कारण आपल्या पायात बूट आहे, चपल्या आहेत, घराचा वापर समजा, तुमचा आणि मातीचा हे लागला पाहिजे, पाय लागला पाहिजे. दिवसामध्ये सर्वसाधारण तुमचा अर्धा तास तरी तुमच्या मातीचा संपर्क आला पाहिजे. काय शास्त्र आहे याच्यामध्ये, तर झिरो हेल्टस थेरपी असं म्हणतात त्याला. झिरो हेल्टस थेरपी की तुमच्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल असतात आणि हे फ्री रॅडिकल्स काय करतात,
की तुम्ही कितीही काय औषध गोळ्या घेतले तर हे असं कसं असतं, समजा आता आपण एक उदाहरण घेतलं, आता ही खोली आहे, आपण दररोज स्वच्छ करतो, आपलं क्लिनिंग चालू आहे दररोज. पण समजा 1-2 वर्षांनी ते टेबल हलवलं तर त्याच्या पाठीमागे तुम्हाला धुळा सापडणार एखाद्या कपाटात. म्हणजे हे फ्री रॅडिकल्स असे आपल्या शरीरामध्ये चिटकलेले असतात. आणि तुमचं तापमान हे वाढत असतं. वाढत कधी असतं, तुम्ही इलेक्ट्रिकच्या माध्यमात जवळ गेला की तुमच्या शरीराचं तापमान वाढतं. आज तुमच्या पायात बूट, समोर लॅपटॉप, तुमचं त्याचं ते चेकिंग करण्याच्या मागे यंत्र पण आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिकच्या सानिध्यात गेल्यानंतर तुमचं टेम्परेचर किती वाढतंय आणि टेम्परेचर वाढले की तुमचे फ्री रॅडिकल्स वाढतात आणि तुम्हाला आजाराला तुम्ही बळी पडता. त्याच्यासाठी तुमचे पाय जमिनीला लागायला पाहिजे. दिवसातले अर्धा तास तरी तुम्ही जमिनीच्या संपर्कात आला पाहिजे. ठीक आहे. अति तेलकट, तिखट, गोड पदार्थ टाळावे. तेलाची गंमत, आता आमच्याकडे पेशंट येतात, तेल कमी वापरा सर, आम्ही कमीच वापरतो. किती एवढं 2 टाकतो, असे 2-3 चमचे टाकतो. विचारलं तुमच्या घरात माणसं किती? 4. महिन्याला तेल किती आणता? 5 किलो. किती झाले पर हे? 1.25 किलो. 1.25 लोक प्रत्येक जण खातात. प्रत्येकासाठी वेगळा स्वयंपाक केला जात नाही. प्रत्येक माणसाला अर्धा किलो तेल दिलेलं आहे योगशास्त्रानुसार. आणि समजा 4 असेल तर 2 किलो नाही, अर्धा किलो एक्स्ट्रा ठेवा. फिल्टर ह्याच्या नादाला लागू नका. घाणाच म्हणतात ना, घाणाचं तेल ते वापरायचा प्रयत्न करा. तिखट प्रमाणात वापरा. गोड पदार्थ कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करा. आणि मिठाचा वापर खडे मीठ किंवा समुद्र मीठ किंवा शेंदेलन पांदेलन जे आपण म्हणतो ते वापरा. कारण इझी फ्लो होणारं ते आयोडीन मिसळलं ते आपल्यासाठी उपयोगात नाही. चला, संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत आलेलो आपण. 5 ते 6 मध्ये तुम्हाला कुठलंही फळ दिलेलं आहे. आता काय होतं की आठवडाभर तुम्हाला फळं खाणं शक्य होत नाही. 2-3 दिवस फळं खाल्ली की आपल्याला कंटाळा येतो. मग थोडासा एक पर्याय दिलेला आहे. मग त्या ठिकाणी महिला लोक खूप छान छान पदार्थ करतात की त्यावेळी तुम्ही काय काय खाऊ शकता बघा. समजा सोमवार मंगळवार फळ खाल्ले तर एक दिवस काय करायचं बघा, राजगिरा लाडू, डिंक लाडू, शेंगदाणा लाडू, नाचणी, हळीव लाडू, शहाळ्याचं पाणी, अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ, चिक्की काय म्हणतात आपण, गुळ चिक्की वगैरे असे पदार्थ त्यावेळी एखाद दिवस तुम्ही बुधवारी खाऊ शकता. गुरुवार शुक्रवार पुन्हा फळाकडे या. पुन्हा असं म्हणजे थोडंसं अल्टरनेट दिलेलं आहे तिथं. किंवा उसाचा रस किंवा शहाळ्याचं पाणी 5 वाजता पिऊ शकता. चहा पिण्याची सवय सोडल्यास त्वरित परिणाम मिळतो. हे आम्ही आपलं वाक्य टाकलंय, चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक. थांबा, इथंच पुढे त्वरित परिणाम मिळतो. चहाची हिस्ट्री सांगता सांगता तुम्हाला वेळ जाईल. त्याच्यात सुद्धा हे सकाळच्या जेवणात चपाती, संध्याकाळी भाकरी. शक्यतो गव्हाचा वापर जे आपण 100% करतोय तो 20% करा. म्हणजे कमीत कमी गहू वापरण्याचा प्रयत्न करा. याच्यात सुद्धा खूप खोल शास्त्र आहे. पूर्वीचा गहू एवढा उंचीचा होता, आत्ताचा गहू एवढा झालेला आहे. त्यात बरेच काय काय बदल झालेले आहेत. ते केमिकल्स आपल्या हायब्रिड झालेला आहे. आणि पूर्वीचा गहू बघितला असेल तर आपल्याला लगेच त्याला किडे लागायचे. आताच्या गव्हाला बिलकुल कडे लागत नाही. म्हणजे त्याची उपयुक्तता, गुणधर्म निघून गेलेले आहेत. असे खूप खूप छोटे पॉइंट आहेत. म्हणजे शॉर्ट मध्ये आमच्या अनुभवानुसार सांगितलेलं आहे. ठीक आहे. सकाळच्या जेवणात सांगितलेलंच आहे. आता वातपारक. आता काय होतं की लहान मुलं जन्मतं तेव्हा ते साधारण 12, 13, 14 वर्षापर्यंत कफकारक असते. त्याला वारंवार सर्दी, खोकला, कफ याचा त्रास होतो. 12-13 वर्षानंतर पित्ताचा त्रास होतो. आणि नंतर 40 नंतर हा वाताचा भाग असतो, हा इथून खाली. तर 40 नंतर प्रत्येक व्यक्तीला वाताकडे जावंच लागतं. सांधेदुखी असं तसं होतं. तर वातकारक पदार्थ आपल्या जेवणातनं टाळायचे म्हणजे काय सांगतो पहा. चवळी, चना, तूर, उडदाची डाळ, राजमा, वाटाणा, पावटा, शेवगा प्रक्रिया केलेले पदार्थ. हे पदार्थ सगळे वातकारक आहेत. आता समजा असं नाही, उडदाची डाळ घेऊया आपण शॉर्ट मध्ये. हे टाळायचं म्हणजे काय करायचं, आता महिन्यात समजा तुम्ही एखाद्या वेळेस केली तर ठीक आहे, पण त्याची वारंवारता नको असं आम्हाला म्हणायचं. की मला ती आवडते म्हणून आठवड्यातनं 4 वेळा, तर याची काय झाली, वारंवारता झाली. आता उदाहरण आपण केळ घेतलं. केळ झाले की सगळे म्हणून नको, वजन वाढतं. केळ आणि वजन कधी वाढेल, त्यातलं कॅल्शियम कधी मिळायचं तुम्हाला सांगा बरं. गेल्या महिन्यात किती केळ खाल्ली तुम्ही? एक सुद्धा खाल्ली नाही. मग केळ तुम्ही समजा आठवड्यात 1-2 खाल्ली तर काय वजन वाढायचं कारण, त्यातले कॅल्शियम नको का मिळाल. केळ वजन वाढतं म्हणून खायचंच नाही. वजन वाढेल कधी, आठवड्यातनं सोमवारी 2 खाल्ली, बुधवारी 2 खाल्ली, पुढच्या बुधवारी खाल्ली, ही वारंवारता झाली, तेव्हा तुम्ही फॅटकडे जाणार, अन्यथा फॅटकडे जाणार. लक्षात आलं. तर हे चणा, चवळी हे एखाद्या वेळेस तुम्ही केलं तर काय हरकत नाही. शेवगा सुद्धा उष्ण आहे, पण तुम्ही महिन्यातनं एकदा केला ठीक आहे, काय हरकत नाही, पण त्याची वारंवारता नको एवढं आमचं म्हणणं आहे. त्यानंतर मांसाहार टाळायचा. मांसाहारचं पण वेगळं म्हणजे शॉर्ट मध्ये सांगतो, टाळून द्या. मांसाहारामुळे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढून आपल्याला सांधेदुखी धरते, एवढं शॉर्ट मध्ये मी सांगितलेलं आहे.
मिठाई पदार्थ, दूध आणि दूध पदार्थ, आईस्क्रीम, वेफर, चिवडा, बिस्किट, फरसाण, पॉलिश्ड तांदूळ घेतो. त्याचे कवच काढलेलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त खाण्याला चांगला लागेल, पण त्याची गुणवत्ता न उपयुक्ता घसरलेली असते. तर हातसडीचा इंद्रायणी तांदूळ वगैरे वापरण्याचा प्रयत्न करा. फ्रीज मधले पदार्थ डायरेक्ट खाऊ नका, नॉर्मल तापमानाला येऊ द्या. कोल्ड्रिंक, चहा, कॉफी, बाहेरील पदार्थ, डबाबंद पदार्थ आणि बेकरी प्रोडक्ट्स. बेकरी प्रोडक्ट्सला आमच्याकडे योगशास्त्रामध्ये बेकार प्रोडक्ट्स म्हणतात. मैद्याचे पदार्थ असतात, गेल्यानंतर आतड्याला चिकटतात आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो शॉर्ट मध्ये एकदम. हा, कधीतरी समजा महिन्यात एखाद्या दिवस खाल्ली काही हरकत नाही, पण त्याची वारंवारता नको एवढंच आम्हाला सांगायचं. रात्री हलका आहार असा, आहार केल्यानंतर 10 मिनिटं शांत बसा, शतपावली करा आणि मग थोडस काही काम करू शकता. दोन्ही जेवणामध्ये तुपाचा वापर करा, 2-2 चमचे, म्हणजे आतून ऑइलिंग होईल. 2 चमचे ठीक आहे, भातावर घ्या काय. जेवणामध्ये अंकुरित अन्नाची भाजी कालवून आपण करतोच, शक्यतो मोडावलेले धान्य ठेवा. दोन्ही जेवणात सॅलडचा वापर करा. सॅलड हा फार महत्वाचा आहे. संध्याकाळी शक्यतो काकडी घेऊ नका, सकाळच्या जेवणात काकडी ठेवा. बीट आहे, काकडी आहे, बरेच कोशिंबीर छान छान महिला लोक करत असतात. दोन्ही जेवणात मठ्ठा ताक ठेवा. संध्याकाळी समजा नसलं चालेल, पण मठ्ठा ताक असावा. चला ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. इथे तुम्हाला हे चार्ट देतो, तुम्हाला सगळ्यांना गव्हाचा वापर किती, प्राणवाहार किती, हे सगळं 20% हे देणार आहे, तुम्ही हे वाचा नंतर. हा, आता सगळ्यात महत्वाचा 2 मुद्दा असा की उन्हात आपल्या डी विटामिन सगळ्यांचं इथं चेक केलं तर कमीच राहतं, कारण उन्हाचा आपला संबंध संपला. तर त्याच्यासाठी पर्याय काय दिलेला आहे, तर आपल्याला डेली जो आपण जे मातीच्या संपर्कात चालणार आहोत किंवा बसणार आहोत, त्याऐवजी उन्हात बसा, म्हणजे ते डी विटामिन तुम्हाला मिळेल. आता उन्हात बसणे म्हणजे काय, या अंगावर कपडे घालून वगैरे बसणे म्हणजे डी विटामिन मिळत नाहीये. त्याला सनबाथ लागतो. म्हणजे इथून आपल्या नाभीपासून वर खाली आणि पाठीमाग स्पायनल कॉर्ड आणि खाली इथं पूर्ण ऊन तुमचं 20 मिनिटं पुढं आणि पाठीमागे लागलं पाहिजे, तरच तो उन्हाचा म्हणजे सनबाथ म्हणतात त्याला. आता हे आपल्याला करता येईल न करेल आपल्या घरानुसार अवलंबून आहे. मग दुसरा पर्याय काय, ह्याला सेकंड पर्याय, की तुम्ही एक पातेलं किंवा काहीतरी ठेवा, ते उन्हात ठेवा सकाळच्या, त्याच्यावर ऊन पडू द्या आणि मग ते ऊन 2-3 तास ऊन पडल्यानंतर ते घरात गाळून वगैरे ठेवून तुम्ही दिवसभर पाणी पिऊ शकता, म्हणजे तुम्हाला डी विटामिन चांगलं मिळेल. आणि पुढचा अजून एक पर्याय आहे की मशरूम मिळतात बघा, मशरूम जे आहे ते अतिशय उत्तम डी विटामिन साठी चांगलं आहे. आणि चौथा पर्याय, डी विटामिनचे सप्लिमेंट घ्या. हे चारीपैकी तुम्ही कुठला घ्यायला सुरुवातच करा, कारण डी विटामिन हे कमीच असतं. आपल्याला साधारण एक 7व्या दिवशी, 3ऱ्या-4थ्या दिवशी आपल्या शरीरातला बदल जाणवायला लागेल. काय होईल बदल, एक तर तुम्ही पचायला वेळ देताय, टायमिंग महत्वाचं आहे, 6, 12, 5:30 आणि रात्रीचं. तर याच्यामध्ये काय होईल की हळूहळू तुमचे फॅट्स कमी व्हायला लागतील, स्ट्रेंथ वाढायला लागेल. आता आपण बऱ्याच वेळा बाजारात पावडर घेतो, काहीतरी वेगळे खूप ऍडव्हर्टाईज आहे, त्याच्यामध्ये ते घेऊन आपलं वजन कमी करतो. वजन कमी करणे त्या पावडरनी म्हणजे काय होतं नक्की, की तुमचे फॅट्स तसेच राहतात, तुमची लीन बॉडी कमी होते, म्हणजे तुमच्या स्नायूची, हाडाची क्षमता आणि घनता कमी होते. आणि समजा 1 महिन्यात 3 किलो गेलं, पुढच्या महिन्यात 3 गेलं, तर तो डाएट तुम्ही कंपल्सरी पाळू शकत नाही ना, आणि तुम्ही पुन्हा तुमच्या मूळ जेवणात येता, मग पुन्हा शरीर आहे त्या स्थितीमध्ये येतं पुन्हा, कारण तुमचे फॅट कमी झालेलेच नाहीत. आणि त्यानंतर तुम्हाला अनुभव काय येतो, थकल्यासारखं होतं, डोळ्याला चष्मे लागतात, पीसीओडीचे प्रॉब्लेम होतात, अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याला. तर असलं कुठल्याही जे छान छौकी बिना विनासायास काय म्हणतात ना, वेट घालवा, घरी बसून घालवा, अशा कुठल्याही पदार्थाच्या नादाला नका. वेट कमी करायचं असलं तर साधा सोपा डाएट, फक्त नियम पाळा, एवढंच आमचं म्हणणं आहे. टाइम टू टाइम जेवा, जास्त जेवू नका, कमी जेवू नका, रीतसर एवढे नियम पाळा. एका महिन्यामध्ये तुमचं रीतसर 3 किलो कमी होऊन तुम्हाला स्ट्रेंथ वाढेल, फक्त डाएटनी. जास्तीत जास्त फल आहार आणि फायबरवर भर द्या. कसं कफ पित्त वाताचं वेगळं लेक्चर आहे. जनरली कफाचा त्रास काय होतं की तुम्हाला पावसाळा आला की ज्या महिन्यांना पावसाळा असो, उन्हाळा असो, आणि ते हिवाळा असो, कफाचा त्रास होतो. म्हणजे सर्दी खोकला झाली की समजायचं आपलं कफ जाम आहे. कफाचं जे लोक असतात ते स्थूल असतात, असं ते छोटे छोटे त्यातले बरेच पॉइंट आहेत. वाताची प्रकृती अशी असते आणि पित्ताची मध्यम असते आणि तापट असतात हे लोक, म्हणजे असे छोटे छोटे त्यातले उदाहरणं आहेत. त्याचं आपण बघूया, थोडस डिटेल मध्ये घेऊया. ब्लॅक टी चालू शकेल 6च्या दरम्यान एकदा घेऊ शकता आठवड्यात. हा, शेवटचा एक मुद्दा राहिलाय. आम्ही काय सांगितलं की समजा 29 दिवस तुम्ही हा सगळा आहार पाळला, 1 दिवस तुम्ही आवडीचा आहार खा, बस त्या दिवशी आमचं काही म्हणणं नाही. कारण लोकांनी आम्हाला सर आम्ही मन का मारताय आमचं, तर मग ठीक आहे, आम्ही 1 दिवस तुम्हाला तुमचा आवडीचा आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या,
ठीक आहे, चालू शकेल. याच्यामध्ये आपल्याला वजन कमी करणं हा उद्देश नसून तुमच्या फिटनेस वाढवणे आणि व्याधी सुद्धा तुम्हाला हळूहळू कमी होत जातं, ते सुद्धा महत्वाचं आहे. ताणतणाव, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होईल, योग्य आहारामुळे तुमचं पोषण चांगलं होईल. या सगळ्या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत. जेवल्यानंतर अन्न आपलं जठरात जातं, ठीक आहे ना. जठरात गेल्यानंतर सर्वसाधारण 2.5 ते 3 तास दिलेले आहेत आपण. ह्या जठरातून उलटी आपल्या मेंदूला वेगस नर्व असते. ज्यावेळी तुम्ही जेवायला बसता, लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे, ह्याचे प्रॉब्लेम खूप झालेले आहेत. त्यावेळी मी का सांगितलं तुम्हाला शांत जेवा. त्यावेळी तुमच्या समोर जर टीव्ही चालू असेल, तुमच्या डोक्यात विचार असतील, मोबाईल चालू असतील आणि काय काय चालू असेल, तर ह्या 2 गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. कसं होतं की जेवल्यानंतर अन्न जठरात गेल्यानंतर कार्बोहायड्रेट तुम्ही खूप काही छान खाल्लेलं आहे, पण वरून वेगस नर्व जरी मेंदूला सूचना देतात की अन्न आलंय, पुढे काय करायचं, किती हायड्रोक्लोरिक ऍसिड निर्माण करायचं, काय करायचं, तर वर्ण सूचना खाली येत नाही, कारण तुमचा मेंदू व्यस्त समोर आहे. व्यस्त कुठे आहे? समोर आहे. व्यस्त असल्यामुळे ते अन्न तसंच पडून राहतं बराच वेळ. पडून राहिल्यानंतर पुढे अपक्व आहार तुमच्या लहान आतड्यातून मोठ्या आतड्यातून प्रवास करायला लागतो. आता खाली गेल्यानंतर ऍक्च्युअली तुमच्या लहान आतड्यातून तुम्ही जे काही प्रोटीन्स मिनरल्स खाल्लेलं आहे ते तुमच्या रक्तात जाणं महत्वाचं आहे. त्याऐवजी हा अपक्व आहार तुमच्या रक्तात जातो आणि म्हणून डॉक्टर तुम्हाला सांगतात की ब्लड चेक करा, काही रक्तात आले का. तर जेवण शांतपणे करणं अतिशय महत्वाचं आहे, शांत चित्ताने. त्यावेळी फक्त कालच सांगितलं, जेवाच फक्त, तो टाइम त्याला द्याच. आणि मग तुम्हाला 6 ते 12 पर्यंत उपाशी राहिले काय, हा क्वालिटी रिक्वायर्ड टाइम आहे. काय होतं, समजा तुम्ही ह्याचं उदाहरण 6ला खाल्लं, 9:30 नाश्ता केला, 12ला काहीतरी खाल्लं, तर तुमच्या हे वेव्ज आहेत आतड्याच्या पुढे जाण्याच्या, ह्या वेव्ज आहेत. आता ते 6ला खाल्ल्यानंतर 12ला जेवणार, तर ते मोकळं होतं जठर, पुढे लहान आतडी पण मोकळं होतं आणि त्याची वेव्ह अशी चांगली चाललेली असते. आणि तेवढ्यात तुमचं अन्न वर्ण आलं की ती वेव्ह काय होती, स्लो मोशन. कारण पुढे ढकलायचं अन्न का आलेलं अन्न परत पचवायचं, म्हणजे ह्या गोष्टी बारकाईने आहेत. तर अशा छोट्या छोट्या बाबी, तर म्हणूनच ह्या मधला जो टायमिंग दिलेला आहे तो तुम्हाला क्वालिटी रिक्वायर्ड, की तुमचं अन्न पचू द्या, जिरू द्या चांगलं. उद्या तर प्रॉपर प्राणायाम सगळ्यांना किंवा ड्रेस वगैरे म्हणजे असं हे नको की उद्या म्हणजे ते प्रॉपर दिसेल ना, म्हणजे प्रॉपर लक्षात येईल.